श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती। काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेळे सोडिले। मोहोळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त। तेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। सभे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी। अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे। टोळ गेलिया परतुनी, स्वामी चालले उठोनी। बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या। ते तोणी निघाले, अक्कलकोटा प्रती आले। ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने। ते एक अविध होता, तो करीत यांची थट्टा। परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पांचे गृहाप्रती। स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर। योग याधिक काही, चोळप्पाने केले नाही। परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते। तयांची देखुनिया भक्ती, स्वामी ते भोजन करती। तेव्हा चोळप्पांचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। तेव्हापासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी। दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी। दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे। चोळप्पाचे गृहापती, आले कोणी एक येती। लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली। लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत। की आपुलिया नगरात, यदी विख्यात पातले। वार्ता ऐसे कोणी, राव बोलला काय वाणी। गावात येती येऊनी, फार दिवस झाले। परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही। आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतिवर्या। परी ती केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी। हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी। अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडिली ते। सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदली। षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिस्तोत तृतीयोध्याय गोडहा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। श्रीरस्तु शुभं भवतु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय। श्री स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ।